मित्रमंडळींबरोबर तू जास्त वेळ घालवतो? मला जे मित्र भेटले ना, आता आम्ही दिलच्या ताईमधले 3 मित्र होतात. आय थिंक ते खूप महत्वाचं आहे. मित्र तो असतो जो निरपेक्ष असतो, तो मित्र असतो ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, ब्लाइंड फेथ ठेवू शकता. खूप आवड आहे मला पुस्तकं वाचण्याची आणि त्या गोष्टीमुळे मी स्पिरिच्युअलिटीकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागले. आमच्याकडे जेव्हा वारी येते तेव्हा आता आपल्या घरात लग्न असेल तर आपलं घर सजलेलं असतं, हे गावात येतात तर अख्खं गाव सजतं. मी माझं माइंड Journaling एम्प्टी वगैरे. करू शकते. कसं एम्प्टी करतेस तू? माइंड, हाच विचार करून की एक्झिस्टन्स काय आहे याच्यावरच मी येते डायरेक्ट. एक आर्टिस्टला त्याची प्रतिभा फ्लो होण्यासाठी तो आतून खूप ॲट पीस असला पाहिजे. बरं. अँड दॅट पीस अँड दॅट सेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला ना फक्त ऑब्झर्व करणं गरजेचं असतं, ते ऑलरेडी आपल्या आजूबाजूला घडत असतं. आपण 5 तत्वांनी बनलेलो आहोत, तर मग अशा स्पॉटला जातो की जिथे निसर्गरम्य आहे सगळं वातावरण. तर वी आर ॲक्च्युली कनेक्टिंग आवर सेल्फ टू आवर ओन बॉडी. तर आमच्या घरी आम्ही वारकरी बोलवतो, मग त्यांना जेवण, तर संध्याकाळी तिथे एक मग प्रोग्राम असतो की मग ते भजन कीर्तन करतात, मग ते भारूड असेल. त्याच्यामुळे मला असे सणवार आले, मला वारी आली, तर मला असं खूप मजा येते. कशावर तरी विश्वास असलाच पाहिजे, पण दॅट हेल्प्स. कारण ॲज वी नो कशाचीच उत्तर आपल्याला माहित नाही. आणि आयुष्यात असे 2 मित्र असावे, मैत्रीतली समज आहे त्यांच्यामध्ये, आणि म्हणून आम्ही तिघे एकमेकांसोबत टिकून आहोत. कारण आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे एकमेकांबद्दल. तो असा आहे तुमच्या आजूबाजूला तुमची मित्रमंडळी असणं खूप गरजेचं आहे. 2 असायला पाहिजे, पण चांगले असायला. आपल्या वर्कप्लेसला तिथे आपले कलिग्स असतात. फ्रेंड्स आर समवन हू यू डोंट हॅव एनी एक्सपेक्टेशन्स फ्रॉम. बरं. अशी माणसं वर्कप्लेसमध्ये सापडणं खूप रेअर आहे. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजचा भाग हा वायफळ उजळणीचा भाग असणार आहे, वायफळ हायलाईट्सचा भाग असणार आहे. आणि आजच्या भागामध्ये आपल्याला भेटायला आलेले आहेत 5 लोक: गौरव मोरे, केतकी माटेगावकर, रिंकू राजगुरू, भाग्यश्री लिमये आणि आदिनाथ कोठारे. वायफळ गप्पांमध्ये आपण ह्यांना भेटलेलोच आहोत, पण ह्यांच्या भागातील, ह्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पांमधील काही हायलाईट्स आपण एकत्र केलेले आहेत आणि ते आपण एकत्र बघणार आहोत. भागाच्या दरम्यान एखाद्या पाहुण्याचा तुम्हाला पूर्ण एपिसोड पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे आणि वरती कार्ड्समध्ये सुद्धा लिंक येत राहीलच. एवढं बोलून आपण सुरुवात करूया आजच्या भागाची. पण तत्पूर्वी वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे आम्ही जे काय नवीन नवीन भाग तुमच्यासाठी बनवतोय, एक्साइटिंग गोष्टी तुमच्यासाठी बनवतोय, ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहील. आणि अबाधितच हवं असेल तर बेल आयकन पण दाबा, म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर पटकन रुजू व्हा, म्हणजे आम्ही जी मराठीतनं ईमेल स्वरूपात तुम्हाला पत्र पाठवत असतो ती तुमच्यापर्यंत येत राहतील. बर्लिनच्या थंडीबद्दलच आम्ही आत्ता पत्र पाठवलं होतं, तर अशी सगळी जी अनुभवांची, वेगवेगळ्या गोष्टींची जी पत्र आम्ही लिहितो ती जर तुम्हाला हवी असतील तर वायफळ पत्रव्यवहार जॉईन करून टाका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा संगीतमय, विनोदी, आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. तो विविध ठिकाणी होत असतो आणि जर का तुम्हाला तो पाहायचा असेल, त्याचा भाग व्हायचा असेल, आम्हाला तिथे भेटायचं असेल तर नक्की खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जा. तिथे क्लिक केलं की पुढे होऊ घातलेल्या कार्यक्रमाचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. जर तुमच्या इथे होत असेल तर नक्की या, आम्ही हा कार्यक्रम तुम्हाला दाखवण्यासाठी खूप खूप उत्सुक आहोत. एवढं बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळ हायलाईट्स भागाची विथ नन अदर दॅन गौरव मोरे, केतकी माटेगावकर, रिंकू राजगुरू, भाग्यश्री लिमये आणि आदिनाथ कोठारे. लेट्स गो. फॉर मेंटल बॅलन्स आय थिंक म्युझिक किंवा मेडिटेशन किंवा इन जनरल स्पिरिच्युअलिटीचं डिस्कवरी किंवा एक्सप्लोरेशन, ह्याच्याबद्दल तू काय करतेस? कारण की मला माहिती आहे असं त्याच्यात तुला रस आहे. तू अशा विषयाला हात घातलास की पुढचे 2 वर्षाचे पॉडकास्ट आपण करू शकतो. नाही, जोक्स अपार्ट, खूप आवड आहे मला पुस्तकं वाचण्याची आणि आय थिंक त्या गोष्टीमुळे मी स्पिरिच्युअलिटीकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागले. आणि स्पिरिच्युअलिटी म्युझिकली एक्सप्लोअर करणं मला सोपं गेलं त्यामुळे. आणि मला असं वाटतं की आपल्याला ना फक्त ऑब्झर्व करणं गरजेचं असतं, ते ऑलरेडी आपल्या आजूबाजूला घडत असतं. फक्त तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पटकन रिअलायझेशन होतं की आन्सर्स मिळायला लागतात आणि मग तुम्ही त्या पाथवर आपोआप जायला लागता. तसं माझं थोडंसं झालं की मला वाचनामुळे मी स्पिरिच्युअलिटीकडे मी गेले आणि ते मी रिलेट करायला लागले. अच्छा, हे हां बरोबर आहे, हे असं आहे, हां मी हे असं वागले होते तेव्हा हे असं झालं होतं, सो अच्छा हां म्हणजे हे राईट आहे, हे रॉंग आहे, हे कळायला लागलं. आणि मला खूप प्रचंड मला आवड आहे
हे जाणून घेण्याची की सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतं किंवा व्हॉट इज इट ऑल अबाउट. किंवा मी मध्ये एक हॅशटॅग सुरू केला जो सगळ्या माझ्या फॅन्सना माहिती आहे, गिफ्ट फॉर लव्ह नावाचा. तो आफ्टर दॅट एक्सप्लोरेशन तो मी सुरू करायचं ठरवलं, कारण मला हे लक्षात आलं की सिच्युएशन्स काही असोत, माणसं कशीही असोत, पण गिव्हिंग इन व्हॉट फॉर्म, तर एक ब्लेसिंग असू देत, आशीर्वाद, एक फायनान्शियल हेल्प असू देत, एक गुलाबाचं फूल असू देत, चॉकलेट असू देत, एनी काइंड ऑफ गिव्हिंग इज इम्पॉर्टंट. कारण दॅट्स द नेचर ऑफ एनी ह्युमन बिंग. ॲक्च्युली वी आर लाईक दॅट. हे मला माहिती नव्हतं. म्हणजे मग मी विचार करायला लागले, मग स्वार्थ, पहिले स्वतःचं बघणे किंवा राग येणे, इगो, मग हे काय आहे? मग हे आलं कुठून? तर मला हे लक्षात आलं की आपण ऑलरेडी इतके डिटॅच झालो आहे ना नेचरपासून, आणि आणखीन सेल्फ रिफ्लेक्शनपासून सेल्फ इन्व्हॉल्वमेंटकडे आपण खूप जातो आहे. तेव्हा एकटं बसून किंवा एकटं ते पुस्तक वाचन आणि हे सगळं करत असताना मला खूप सुंदर सुंदर गोष्टी एक्सप्लोअर मी केल्या, आणि मला त्याची आन्सर्स मिळाली की आपण 5 तत्वांनी बनलेलो आहोत. तर मग 5 तत्वांनी जर आपण बनलोय, तर ह्याचा अर्थ वी आर कनेक्ट वेन वी गो टू एनी नेचर, काय म्हणतात, अशा स्पॉटला जातो की जिथे निसर्गरम्य आहे सगळं वातावरण, निसर्ग आहे, तर वी आर ॲक्च्युली कनेक्टिंग आर सेल्फ टू आवर ओन बॉडी. म्हणजे पाणी आहे, आपण पाण्याचे बनलेले आहोत. पृथ्वी किती % पाणी आहे त्याच्यावर? 70%, 75% पाणी आहे त्याच्यावर. एक्झॅक्ट टक्के मला माहिती नाही, मी सायंटिफिक नाही, पण साधारणपणे पाण्याचं प्रमाण पृथ्वीवर जास्ती आहे. तसं आपल्याही शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती आहे. पृथ्वीच्या पोटात अग्नी आहे, आपल्याही पोटात अग्नीच आहे. जशा पृथ्वीला नद्या, झरे, म्हणजे आधी समुद्र, नद्या, झरे, छोट्या छोट्या स्ट्रीम्स, तसं आपल्या शरीरातनं रक्ताच्या हे वाहतात, रक्त तसं वाहतं, वेन्स वाहतं, आणि मोठ्या वेन्स, छोट्या वेन्स, असं सगळं. सो कुठेतरी साम्य आहे ना. सो वेन वी गो इन द नेचर वी कनेक्ट टू आवर ओन सेल्फ. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की मला हे आणखीन एक्सप्लोअर करायचं आहे. मग नेचरच शिकवतं का आपल्याला? तर मी दीपक चोप्राला खूप मानते. ही इज माय फेवरेट रायटर. सो ही टेल्स की वाय गिविंग इज इम्पॉर्टंट, की एक वन सीड when we decide to plant one seed, it has a promise of 1,000 forest. म्हणजे त्याच्यातनं झाड येणार, त्याच्यातनं सीड्स पडणार, आणखीन झाडं, मग त्याची आणखीन सीड. सो वन सीड हॅज अ प्रॉमिस ऑफ 1,000 फॉरेस्ट. सो मग त्यांचं असं म्हणणं आहे की हा थॉट घेऊन जेव्हा तुम्ही देता, तर दॅट इज लाईक इम्प्लांटिंग अ सीड ऑफ लव्ह. इट हॅज अ प्रॉमिस ऑफ 1,000 फॉरेस्ट. सो अशा पद्धतीने मी मला जे इश्यूज अजूनही येतात, म्हणजे मी काय अशी सगळं उत्तर नाही मिळाली मला, पण मी म्हणेन की मला थोडी आन्सर्स अशी मी शोधायचा प्रयत्न करते. मग मला असं खूप स्ट्रॉंगली बिलीफ हा माझा सेट झाला की गिव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, नो मॅटर वॉट सिच्युएशन इट इज. सो जेव्हा मला सेल्फ डाऊटमध्ये मी जाते किंवा लोकांमध्ये मी अनकम्फर्टेबल जेव्हा मी फील करते, तेव्हा मी फक्त मनातनं लोकांसाठी खूप मनापासनं, कधी असंही ऐकायला येतं, मग दिस पर्सन डझंट थिंक व्हेरी वेल अबाउट यू, किंवा ही ना तुझ्याबद्दल असं बोलत होती, की हा ना तुझ्याबद्दल. आय मेक इट अ पॉईंट की मला ह्या माणसाला फक्त चांगलंच विचार त्याला पोचवायचा आहे. राग असेल मनात की असं का बोलला हा, येणार, बिकॉज यू आर ह्युमन, पण त्याच्यानंतर आत्ता हा माझा प्रयत्न आहे की आय वॉन्ट टू सेंड ऑल गुड वाईब्स. आणि त्याचे परिणाम मला ना मीटिंग्समध्ये, लोकांशी डील करण्यामध्ये, आता जेव्हा स्वतः डील करायची वेळ येते, मनात जेव्हा त्या व्यक्तीबद्दल चांगले विचार आपण ठेवतो, त्या व्यक्तीचा रिस्पॉन्समध्ये फरक पडतो. सो दिस इज हाऊ आय एम एक्सप्लोरिंग स्पिरिच्युअलिटी. अजून खूप डीपमध्ये गेले नाही गेले मला माहिती नाही, बट आय वुड से की कॉन्शियस लेवलला आपण एक आहोत. सो इफ वी आर वन, तर मग जो आपण थॉट एका व्यक्तीला देतो तो सगळ्यांपर्यंत जातो, किंवा सगळ्यांना जर तो थॉट दिला तर तो एकेका इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतो, आणि अल्टिमेटली तो तुम्हालाही पोचतो ना. सो आय थिंक
दिस इज हाऊ आय एम एक्सप्लोरिंग स्पिरिच्युअलिटी, की माझं मूळ नेचर लहानपणापासून असं राहिलं की आय हॅव ऑलवेज, म्हणजे मला आई पण म्हणते की कंट्रोल कर जरा ते. मला गिफ्ट करायला खूप आवडतं. मला म्हणजे मला आठवतं मी सिंगापूरला पहिल्यांदा गेले होते, फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल, तेव्हा मी सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले आणि मी नंतर अशी इंडियात आल्या, अरे हे मी माझ्याकरता काहीच नाही आणलं, असं झालं मला. नंतर मी जाऊन खूप केली शॉपिंग, सो हा भाग वेगळा. बट हे नॅचरली एक मला आवडतं. आणि मग आपल्याला असं सांगितलं जातं लहानपणापासून की आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा, मग लोकांचा लावा. पण ना हे जितकं खरं असेल ना, हे खूप लिमिटिंग थॉट आहे असं मला वाटतं. की उद्या त्याच 10 लोकांना तुम्ही ऑक्सिजन मास्क लावून त्यांना वाचवलं तर 10 लोक तुम्हाला उलट मदतीला येतील तुमचा जीव वाचवायला, असं माझं म्हणणं आहे. सो कुठेतरी हे डॉट्स मला असं वाटतं कुठून मला मिळत जात आहेत आणि आय एम स्टील एक्सप्लोरिंग की व्हॉट इज ऑल स्पिरिच्युअलिटी अबाउट. इट्स ऑल अबाउट गिव्हिंग, इट्स ऑल अबाउट लव्ह. आणि जसं राग आहे, इगो आहे, जेलसी आहे, कॉम्पिटिशन आहे, काय म्हणतात तसे वेगवेगळे छटा आहेत एक्सप्रेशन्सच्या. मला वाटतं लव्ह डझंट फिट इन टू दॅट. लव्ह इज नॉट जस्ट अन इमोशन. इट इज आय थिंक इट इज द कोर बेसिस ऑफ ऑल ऑफ अस, जे आपण विसरून गेलो आहे. म्हणजे मगाशी आपण जस्ट बोलत असताना असंच ब्रेकमध्ये आपण जे बोलत होतो की खूप लोकांना असं वाटतं की ही माझ्याशी चांगली का वागतेय, शी इज फेक. मग मला असं वाटतं की यार, what if I am genuine and I am genuinely I'm trying to be your friend and I want to talk to you, I want to connect with you. मग मला हे कन्फ्युजन झालं आहे किंवा कधी कधी कॉमेंट्स येतात बघ इंस्टाग्रामला की एखादा विचार काही लोकांना आवडतो, काही लोकांना नाही आवडत. ठीक आहे, माणसं वेगळी, विचार वेगळे असतात, पण कॉन्फिडेंटली बोलले किंवा स्पष्ट बोलले तर हिला ॲटिट्यूड आहे. जर खरंच मनापासून खूप प्रेमाने बोलले तर ही फेक आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांची माइंड्स खरंच एवढा तुमचा म्हणजे नॅचरल काय म्हणतात रिस्पॉन्सेस ऑफ अ ह्युमन बिंग जे असतात त्याच्यावरनं इतका विश्वास उडाला आहे किंवा आपण एवढे दूर गेलो आहोत की तुम्हाला ह्या बेसिक रिॲक्शन्सवरही विश्वास बसत नाही आहे, असा मला प्रश्न पडतो. सो आय हॅव सॉर्टेड इट फॉर माय सेल्फ की कोणीही कितीही वाईट वागू दे, राग येणं वेगळं, पण त्या व्यक्तीबद्दल मनात मी हेट्रेड तिळं मात्रही ठेवू देत नाही. दॅट्स हाऊ आय एम एक्सप्लोरिंग स्पिरिच्युअलिटी असं मी म्हणेन. इथपर्यंतच मी एक्सप्लोर केली. अजून त्याच्या खूप छटा असतील, म्हणजे जसं गिव्हिंग आहे तसं इट्स लाईक सायलेन्सबद्दल पण खूप लोक बोलली आहेत की त्याचा इम्पॉर्टन्स खूप आहे. आणि तो सायलेन्स कुठेतरी मी 2 नोट्सच्या मध्ये बघते. कधी कधी गाणं कुठे नाही गायलं पाहिजे, कधी कधी आलाप कुठे थांबवला पाहिजे आणि त्याच्यानंतर जी एक स्पेस असते आणि मग एक कन्क्लुजनला एक छोटंसं एक असं एक षड्जावर येणारी एक जागा, त्यांनी ती ब्युटी वाढते बिकॉज देर इज स्पेस बिटवीन द आलाप्स. सो त्या सायलेन्सचं महत्त्व कुठेतरी गाणं पण शिकवतं. सो मी म्युझिकली पण गाणं तसं स्पिरिच्युअली एक्सप्लोअर करते. वारीचा विषय चाललेला आपला की कसं सुंदर अनुभव आहे तो. एक मजा असते. मी ते पण म्हणते, ते पण येऊन बघा. आमच्याकडे जेव्हा वारी येते तेव्हा काही वारकरी राहतात गावात, संध्याकाळी त्यांना मुक्काम, मग पुढे ते जातात. तर आमच्या घरी आम्ही वारकरी बोलवतो, मग त्यांना जेवण असेल ते देणं आणि हे सगळं. तर संध्याकाळी तिथे एक मग प्रोग्राम असतो की मग ते भजन कीर्तन करतात, मग ते भारूड असेल तर ते साडे नेसून भावली घेऊन ते एक छान मजेशीर एकच दिवसाचा तो छान सोहळा असतो. कारण ते एक दिवस राहतात, पुन्हा रिंगण भरतं, तो देवाचा घोडा पळवतात आणि नाचतात पालखी वगैरे घेऊन. तर ते सगळं तिथे घडतं. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी, मला असे सणवार आले, मला वारी आली तर मला असं खूप मजा येते. कारण तो एक माहोल जो गावात बनतो ना, असं वाटतं आता आपल्या घरात लग्न असेल तर आपलं घर सजलेलं असतं, हे गावात येतात तर अख्खं गाव सजतं किंवा त्याचा माहोल एक खूप खूप वेगळा बनतो. मग शेजारच्या काकू आज मदतीला आल्यात चपाती करू लागायला, कधी त्यांच्यात आज वारकरी येणार आहे तर आम्ही मदत करायला जातो. मग अख्खं किचन बायकांनी भरलेलं असतं, एक पोळ्या करतोय, पप्पा जेवण वाढतायत, आम्ही वाढतोय, मग सगळे बसून भजन ऐकतोय, भारूड बघतोय. तर ते सतत नाही घडत, मग वर्षातून ते एकदा येतं, तर ती मजाच वेगळी आहे सगळी. आणि भजन तर मस्तच मजा येत असेल, झोनच वेगळा आहे त्याचा. हा, म्हणजे वाईब्स इतके पॉझिटिव्ह येतात आणि काहीतरी खूप प्रसन्न असं ते
वातावरण होऊन जातं तो एक दिवस म्हणजे. पण ते खरंय. अख्खं गावच असतं आणि खूप मजा येते मला त्याच्यात. खरं आहे. आणि हे वारकरी पण किती सेल्फलेस ना, एवढे तर ते चालत पोचायचं तिकडे हो आणि अशी अपेक्षा काही नसते त्यांची. त्यांना आवड आहे आणि एक भक्ती आहे त्यांची, त्याच्यासाठी ते एवढे सगळे लोक हो. निघतात. आणि वयाची मर्यादाही हम्म. नाहीये. म्हणजे आजी आजोबा छान फुगडी बिगडी खेळत जातात, गाणी गात जातात, मजा मस्ती करतात. त्यांना बघून असं वाटतं की ते किती पॉझिटिव्ह आणि एवढं चालतायत पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठंच दिसत नाही रे की आता आम्ही थकलोय नाही होतंय. तर तितक्याच यांनी पंढरपूरपर्यंत जातात. त्यामुळे ते एक सुंदर. हो मजा येते त्याच्यात. तेच आहे. आणि ते तुला अनुभवायला मिळालं लहानपणीपासून. ते कमाल आहे. ते मला असं बरेचदा वाटतं की प्रत्येक जणचा वेगवेगळ्या गावात आलेला असतो हो. आणि त्या गावाचं काहीतरी त्यांचा एक फ्लेवर असतो. तसं तुमच्या इथे हा आता ऊस वगैरे सगळं झालं आणि ते आपल्याला सगळं अनुभवता येतं फर्स्ट हँड आणि ते इनडायरेक्टली आपल्याला एवढं काय काय गोष्टी आपल्या डोक्यात राहून जातात आणि त्याच्यात एक वेगळाच आनंद पुन्हा यात्रा मिळतो. भरतात गावाला म्हणजे असं वर्षातनं. देवळाच्या आजूबाजूला का? हा म्हणजे आता नवरात्र असते आपल्याकडे महादेव आणि देवीचे काही दिवस असतात. तर एक वर्षातून एक यात्रा मोठी तरी गावात भरतेच. त्याचा तर आनंदच वेगळा. म्हणजे आम्ही रडतो की आम्हाला जायचंय. कारण मग कानातली विकायला असतात तिथे असे जत्रा जी असते ना, मग ते असे बांगड्या, मग ते असे फुगे, मग ते गोल फिरणारे पाळणा वगैरे, मिठाया, मग तिथे भेळ खावा, कधीतरी पावभाजी असते, असे छोटे छोटे दुकानं. हा तर ते मला असं वाटतं की वर्षात ना एकदा येतं. तर तिथे पण तिथे जाऊन कानातली घ्यायची मजा वेगळी. तिथे जाऊन मला ते घ्यायचंय, मला दुकानातून नको. तर ते एक आहे. त्याचा जो आवाज असतो ना, पिपाण्या विकतात, मग ती अशी असंख्य म्हणून नुसतं पॅ करून उठे तिकडे वाजत असतात बॅकग्राऊंड मध्ये. हो गाडीवरून येता जाता ते मुद्दाम वाजवणं. मग माझा भाऊ असायचा तर त्याला तिथलीच कार घ्यायची. आता छोट्या छोट्या गाड्या, मला ती ट्रॅक्टर घ्यायचंय, मला तो JCB घ्यायचा आहे वगैरे वगैरे असं ते सगळं. एक बेडकीची हे पण मिळायचं ते. हो हे सगळं तर मला हे मला खूप आवडतं या सगळ्या गोष्टी करायला आणि बघायला. कमाल. जत्रा यात्रा हा जो विषय. पुन्हा तुला आठवतं तशा त्या बाहुल्या असतात, त्याच्यात असं उड्या वगैरे मारत जायचं. ते स्पंज सारखं फुग्याच्या अशा मोठ्या असतात. बोन वॉकर बोलतात कधी कधी त्याला. ते नाही, ते म्हणते उड्या मारतात, ते डिस्प्ले कुठते. हा मतलब बलून जसा. हो, मून वॉकर म्हणतात त्याला. नवीनच एक आज कळलं मला. तो म्हणजे मलाही नाही कधी कधी ते बोलायचे. म्हणजे कारण आमच्याकडे शब्द नव्हतं की ह्याला काय बोलतात. तर कोणीतरी मला एकदा बोललेलं की ओ ते मून वॉकर. आमच्याकडे तर अजून माहित नाही काय म्हणतात. फक्त ते दिसलं की तिथे जायचं. 20 रुपये हे घ्या. 20 रुपये तिकीट. मग लाईनीत थांबायचं, मग इथून असं पकडत चालत जायचं आणि तिथून उड्या मारत त्याच्यात एक जण रडायचा, उडतोय, त्याच्यावर कोणतरी आपटलाय, काय तिथे काय. हो पुन्हा पाळण्यात तर बसायची हाऊस, पण भीती खूप. मग इतके लोक ओरडतात, मग अशा शिव्या ऐकायला येतात, ते थांबा वगैरे वगैरे. तर तो डिझेलचा वास त्या मोटरचा चालू असायचा तो. आणि ते बोट पण असतं ना असं. हो, ती पुढे मागे होते ती, असा तो असतो ना. हो ते असतं. पुन्हा ते गोल गोल फिरायचं असं, ते गाडीवरती बसून त्याचे गोल फिरवतात सगळं. हो, पण त्या माहोलमध्ये डिझेलचा वास आणि धूर हे खूप महत्वाचं आहे. ते यायलाच म्हणजे येतच ते. आणि मग रात्री त्या वेगवेगळ्या रंगाच्या ट्यूबलाइट्स असतात त्याला, त्या चालू होतात. हो पण ते किती छान दिसतं असं लांब जोरात फिरलं, सुंदर एकदम मस्त असतंय ते. काय वेगळाच झोन घेतलाय आपण इकडे. यात्रा पोहोचलेलो आपण. माझा आता हा विचार आहे, मंदिरात आपल्याला खूप छान वाटतं कारण तिथे येणारे प्रत्येक लोक ते देव आहे म्हणून खूप पॉझिटिव्हिटी, खूप प्रार्थना आणि या सगळ्या गोष्टी येऊन करतात ना, ते एक व्हायब्रेशन तिथे तयार होतं सगळ्यांचं. म्हणून मला वाटतं की आपल्याला तिथे खूप खूप छान वाटतं मंदिरात गेलं की. त्यामुळे मला मंदिरात बसायला प्रचंड आवडतं. हो, खूप वेगळी शांतता मिळते. स्पेशली जुनी जी मंदिरं असतात जी खूप वर्ष आहेत. मग त्या वाईब्स, तेच म्हणते मी, ती श्रद्धा, त्या वाईब्स, ती पॉझिटिव्हिटी, ते मला खूप मॅटर करतं. माझं असं नाहीये की एवढी मोठी मूर्ती आणि एवढी तीच आहे ती, असं अशी वाली मी आहे. कशावर तरी विश्वास असलाच पाहिजे, काही असू दे मग, पण दॅट हेल्प्स. कारण ॲज वी नो कशाचीच उत्तर आपल्याला माहित नाही. एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की कोणीतरी आहे, त्याला माहितीये बाबा की हे सगळं नॉनसेन्स काय चाललंय, ऍटलीस्ट समवन नोज. कारण हे इतकं रॅन्डम आहे ना हे सगळं जे काही घडतंय आपल्या आजूबाजूला. इवन वॉर्स म्हणा किंवा ॲनिमल स्लॉटर म्हणा,
काही त्यांचा काही फॉल्ट नाही, कुणाचाच फॉल्ट नाही, सफरिंग चाललंय, खूप जीव सफर करतायत का, म्हणजे हे सगळं नॉनसेन्स आहे. नथिंग मेक्स सेन्स. ट्रू. इट फील्स गुड की हे जरी आपल्याला कळत नसलं तरी आय होप कोणीतरी रिस्पॉन्सिबल आहे जो बघतोय हे सगळं, आणि मे बी इट मेक्स सेन्स टू दॅट थिंग, हुएवर दॅट इज. सो आय गेस ते एक बोज हलका होतो. राईट राईट. तेवढ्यासाठी आय थिंक माझ्यासाठी ते एक रिलीफ पॉइंट आहे की आय होप कोणीतरी आहे ज्याला माहिती आहे काय चाललंय, कारण मला तर हे काहीच कळत नाहीये. सगळं खूप कन्फ्युजिंग वर्ल्ड आहे. कशाचंच मी कशालाच जस्टिफिकेशन देऊ शकत नाही की हे इतकं वाईट का आहे किंवा हे इतकं चांगलं का आहे. आय होप कुणाला तरी माहित असेल. आय थिंक. आणि ह्युमन बिंग्स इनेटली आय फील की अननोन्स कमी करायचे असतात आपल्याला. जसं आपलं इक्वेशनमध्ये बघ XYZ असतात जे अननोन्स असतात, तर तसे जे व्हेरिएबल्स असतात ना ते आपण नेहमी कमी करायला बघतो, की जेवढे व्हेरिएबल्स कमी तेवढे आपल्याला स्टॅबिलिटी मिळते. म्हणून आय थिंक बिलिव्हिंग इन समथिंग टेक्स अ लॉट ऑफ प्रेशर आउट ऑफ युअर हँड. हो खरंच. कारण देन यू असाइन दॅट, म्हणजे तू त्याला त्याच्याशी लिंक करते की हे मला माहित नाही, तुला माहित नाही ना, त्याला माहिती, तुला माहित आहे. हां, त्याच्यामुळे सगळं चाललंय, त्यामुळे तू स्ट्रेस घेऊ नको त्याचा. हो एक्झॅक्ट. आय थिंक दॅट इज एक पॅटर्न. अरे भाई, मला वाटलं नव्हतं आपण इथे येऊ आपण. माइंड बॉगल झालं माझं. तू करतेस का मेडिटेशन वगैरे असं काही, किंवा इन जनरल? मी माझं माइंड एम्प्टी करू शकते. कसं करतेस? माइंड हाच विचार करून की एक्झिस्टन्स काय आहे याच्यावरच मी येते डायरेक्टली. आणि फॉर सम टाइम आय सी वर्ल्ड और वॉट एव्हर इज अराउंड मी ॲज इफ आय एम सीइंग इट फॉर द फर्स्ट टाइम. ओके. कारण हे पण खूप डोक्यात येतात. हा माईक एनेबल करतोय की मी ह्याच्यातून बोलेन, प्रेक्षक बघतील, त्यांना ऐकू जाईल. हे सगळं मी कन्सिडर करून चालले आहे की हे आहे बाबा कोणीतरी केलेलं आहे. काय गॅरंटी, जर सपोज बापरे माझ्या थिअरीज खूपच वियर्ड आहेत असंही माझ्या डोक्यात येतं की हे खूपच वियर्ड आहे की सपोज मी आज सकाळी उठले, कालपर्यंत मी एक्झिस्टच करत नव्हते. हो 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 हो. आणि कालपर्यंतची इन्फॉर्मेशन की हे वर्ल्ड आहे, मी आहे आणि माझी सगळी स्टोरी, ही सगळी मेमरी एका चिपमध्ये फीड करून मला दिलेली आहे. अरे भाई, व्हॉट इफ कालपर्यंत जे काही माझ्या मेमरीमध्ये आहे ते माझ्या मेमरीमध्ये मे बी इट डिड नॉट इवन हॅपन. मी खूप विचार करते. तू लिहित आहे, बाप जॉनरा आहे हा जॉनरा चालणार. थिअरीज आहेत माझ्या अशा. या सगळ्या थिअरीज मला हेल्प करतात पटकन डिस्कनेक्ट व्हायला कुठल्याही सिच्युएशन मधून, आणि मी एकटी होऊन जाते. मी एका रूम मध्ये कितीही लोक असू देत, लोनलीच काही कोणी आहे, मी डिस्कनेक्टच होते. पण तुला एकटे पण आवडतो? हो खूप. मांजर असतात पण ते पण किती जस्ट आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे की वेगळी दिसणारे क्रिचर्स, इमॅजिन ते पण एक मॅजिक असल्यासारखं आहे की घरात माझ्याहून किती वेगळं दिसतं, हे त्याचं फंक्शनिंग किती वेगळं आहे, अँड स्टील वी आर एबल टू अंडरस्टँड इच अदर. काय जादू आहे ही, मॅजिक. मला जेव्हा माझा बोका उठवतो सकाळी, मला खूप ग्रेट वाटतं की गॅल उठवतो की आय का वी आय उठवतो. आय आमचा सगळ्यात नॉटी हाय, अत्यंत फिल्थी ॲनिमल. फिल्थी आहे तो. काही त्याला ग्रेसच नाहीये रे अंगात. मुलींना काय ग्रेस असावी छान अशी, माझी वी तर अशी चालते, आय आमचा असा चालतो. पूर्ण मुलगा आहे तो. सकाळी येतो उठवायला. आय
अलार्म क्लॉक. नाईस. मी जो विचार करतो म्हणजे त्यात मी त्याच ट्रिपवर गेलो अजून पण. माइंड बॉगलिंग. हे काय आहे, काय करतो लाईट्स. हो ना, म्हणजे जस्ट बिकॉज हे आहे, मी कन्सिडर केलं की कुठल्या तरी माणसाने बाबा इंडस्ट्रीमध्ये हे बिल्ड झालं असणार आहे. उद्या मला करायला सांगितलं, मला यातलं काहीही जमणार नाही, मी स्टोन एजमध्ये जाईन डायरेक्टली. कारण मला यातलं काहीच माहित नाही. हे सगळं माझ्यासाठी आणून ठेवलेलं आहे की जा बाबा तू घरी जा, AC लाव, छान गार हवा येईल. हे सगळं आणून ठेवलंय. दॅट ब्रॉट मी टू अ पॉइंट वेअर व्हॉट इफ हे काही नाहीच होतं. मला इथे आज आणून टाकलं आणि मला सांगितलं की हे असं आहे आणि ते मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. डन बाबा, करतो हे मी असं. आपण हे ऍक्सेप्टच केलेलं आहे. मी एका ठिकाणी असं ऐकलं होतं, म्हणजे थोडी स्पर्शिक आहे पण ह्याच्यावर, की इंटेंट किती महत्वाचा आहे. जसं म्हणाले हे कोणीतरी हे करून ठेवलंय, पण त्याच्याने तुम्ही काय करता हे किती इम्पॉर्टंट आहे. मग तिकडे तुमचा पण एक इनपुट येतो. कारण तेच होतं, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल होतं त्याच्यात. आणि इलेक्ट्रिसिटीने माणसं मरूही शकतात, पण तुम्ही जेवणही बनवू शकता. पण तो इंटेंट किती महत्वाचा आहे त्याच्यात, असा त्यांचा मुद्दा होता. आणि जसं तू थिअरी म्हणतेस, त्याची माझी थिअरी होती की आरशात जेव्हा आपण बघतो तेव्हा आरशाच्या पलीकडे जो असतो ना माणूस, त्याची वेगळी लाईफ असते. फक्त त्याचा एकच जॉब असतं की तो आरशासमोर आपण आलो की त्यांनी यायचं आणि आपल्याला दाखवायचं. आणि मग आपण आरशासमोर नसतो तर त्याची सेपरेट लाईफ. ही पण खूप छान थिअरी आहे. आपण लिहायला घेऊ, IP घेऊन टाकू, एक रायटर्स रूम बसू आपण, बस सायफाय लिहून टाकू. कोण मार्वल बिरवल आमचा बघा. काय कॉन्सेप्ट आपण लगेच. अशाच कॉन्सेप्ट असतात त्याच्या, फक्त प्रेझेंट एवढ्या सुंदर करतात त्या. कारण तेच आहे ना, ह्या कॉन्सेप्ट काय काय कॉम्प्लिकेटेड असतात. हाऊ यू प्रेझेंट इट टू पीपल हे खूप महत्वाचं. आणि ते ह्या अशक्य कॉन्सेप्ट पण एवढ्या छान मांडतात की आपल्याला कळतं. आणि त्याच्यात पण ते असतं, म्हणजे एक लर्निंग कर्व असतो. जसं हॅरी पॉटरमध्ये पण अचानक काहीतरी नाही होणार, ते तुम्हाला हळूहळू फीड करतात की हे असं असतं, असं असतं, असं असतं, असं, आणि मग बूम असं करतात. त्यामुळे ते पण प्रेझेंट पण करणं पण खूप सुंदर आहे. त्यामुळे आय वुड से की आय विल एनकरेज यू की तू हे नोट डाऊन कर कुठेतरी. त्याचं काहीतरी होईल पुढे, काय नाही होणार, पण नोट डाऊन तर होईल. तू जसं नंबर टाकत जा, 101 कल्पना झालं ना नोट डाऊन. एक तर झाले, 2 आरशाची पण घेऊन टाका. नाही, तू मित्रमंडळींबरोबर तू जास्त, तर त्याच्याबद्दल थोडं सांग आम्हाला. मला जे मित्र भेटले ना आता, जे माझ्यासोबत आहेत गेली 15-16 वर्ष, एक राकेश आणि शशी. आम्ही खूप एकमेकांना समजून घेणारे मित्र. आम्ही दिलच्या ताईमधले 3 मित्र होतात. हां, असेच आम्ही तसेच मित्र आहोत. आम्ही मॅचला एकत्र असतो, आम्ही सगळीकडे एकत्र असतो. आम्हाला सुट्टी असली की आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्ही सिनेमे बघतो, आम्ही खूप मजा करतो. आम्ही असं फार असं डिस्टर्ब व्हायचं असं काही भानगडीत पडत नाही. कारण ऑलरेडी आपण खूप डिस्टर्ब आहे, तर अजून काय डिस्टर्ब व्हायचं. तर मग मैत्री कसली ना आपण, बरोबर, मग ते आम्ही एन्जॉय करतो. आत्ता मी रिसेंटली मॅचला पण गेलो होतो. ते मला एक तिकीट मिळालं होतं वेगळं, त्या विचाराकडे तिकीट नव्हतं. त्यांना 2 तिकीट वेगळी मिळाली, तेही खुश. गेलो लोकांना मॅच बीच बघून फुल धमाल. मस्त. आणि आयुष्यात असे 2 मित्र असावे, राकेश आणि शशी सारखे, जे मला भेटली माझ्या आयुष्यात आहेत. कारण त्यांचं महत्व खूप आहे, खूप जास्त महत्व आहे. त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, कुठे काय केलं पाहिजे, का त्या सगळं समज आहे. रादर मैत्रीतली समज आहे त्यांच्यामध्ये. आणि म्हणून आम्ही तिघे एकमेकांसोबत टिकून आहोत. कारण आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे एकमेकांबद्दलची, बाकी काय नाही. आता आम्हाला तिघांना मिळून आमचं स्वप्न आहे, तिघांना मिळून लंडनला जायचं आहे. वा, लंडन बाय धमाल करेंगे लंडन मी. होय, लवकरच व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. तो असं आहे, तुमच्या आजूबाजूला तुमची मित्रमंडळी असणं खूप गरजेचं आहे. 2 असायला पाहिजे, पण चांगले असायला पाहिजेत. चढ उतार नसायला पाहिजे त्याच्यामध्ये. दोस्ती आपण केली, मी ॲज अ फ्रेंड म्हणून तुला निवडलं, तू ॲज अ फ्रेंड म्हणून मला निवडलं. चांगल्या वाईट गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. खरं, कारण ते असतं लहानपणी आपल्याला असतं मित्र, सगळेच मित्र असतात आपले. मोठे होतात तसे कमी होत जातात जरा जरा. आणि आपल्या कसं त्या काळापासून जेव्हा आपण काहीच नव्हतो, त्यामुळे पहिला प्रेफरन्स त्यांना आहे, नंतर बाकी सगळं आहे. आधी त्यांना पहिला प्रेफरन्स आहे, तो मी कायम राहणार होतो. आता काय नवीन फ्रेंडशिप करावी किंवा नवीन मित्र जोडावे असं काही राहिलेलं नाही आहे. हां, जे आहे ते तेव्हाच आपण फ्रेंडली सगळ्यांबरोबर असतो, पण आपले खास अगदी
काही प्रॉब्लेम आला किंवा काही चांगलं Correct. झालं तर सांगायला असे हा. निवडक. म्हणजे निर्णय घेताना पण आता कधी आपल्याला काही कळलं नाही किंवा काही झालं, प्रॉब्लेम झाला, सुचत नसेल काही, बरोबर अरे हे कळत नाही आहे, किंवा ते माणसं आहेत बरोबर संकटाला पण आपल्यासोबत उभी राहणारे. एक आर्टिस्टला त्याची प्रतिभा फ्री फ्लोमध्ये फ्लो होण्यासाठी तो आतून खूप ॲट पीस असला पाहिजे. बरोबर. आय थिंक अँड दॅट पीस अँड दॅट सेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. राईट. तू काय करायचं आणि किंवा काय करतोस अशा जेव्हा येतात गोष्टी? तर मी अर्थात मी प्रोड्युसर मी कामं करतो. मी Okay. गोष्टी शोधत तू असतो. चॅनलाइज करतोस? ते चॅनलाइज दुसरीकडे. करतो. हां. सो मी माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तेव्हा मी आणखी स्वतःला शोजमध्ये आणखीन गुंतवून घेतलं होतं. म्हणजे गुंतलेलो आहेच मी अजून, पण ते जास्त inputs आहेत. आय वॉज बरोबर. जस्ट फोकसिंग ऑन व्हॉट इज इन माय कंट्रोल. बरोबर. माझ्या कंट्रोलमध्ये हे आहे ना, मी आता हे करतो, पुढचं पुढे बघू. राईट. म्हणजे आता पाणी, आता हे लॉकडाऊन झालं आहे, आता सगळं थांबलं आहे, तर मी काय करू. तेव्हा आमचं सुख म्हणजे नक्की काय असतं आणि हे सगळे शोज चालू होते, त्यात मी त्यात गुंतलेलो. ते सगळं चालू होतं. पण डे टू डे बेसिसवर आता हे कामाचं झालं राईट. तू तुमच्या ऑफिसला जाशील तिकडे तू हे करशील किंवा फोन कॉल्स वगैरे झाले. पण तुझ्या पर्सनल लाईफमध्ये डे टू डे बेसिसवर अशा वेळी मग बाकीचं इतर काय करतोस का तू? म्हणजे दुसरं काय खेळणं असेल काही किंवा दुसरं वाचणं काही असू शकतं. काही बंच ऑफ फ्रेंड्स असतात आपले, त्यांच्या आपण आयडियाज बाउन्स करत असतो. हो, माझे मित्र, इनफॅक्ट माझे सगळे कॉलेजचे मित्र आहेत. माझे असे आय थिंक ते खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या वर्कप्लेसचे मित्र असणं खूप क्वचित हेल्दी असतं. खूप क्वचित तुम्हाला चांगले मित्र तुमच्या वर्कप्लेसमध्ये तुम्हाला सापडतील. कारण ॲट द एंड ऑफ द डे घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, तसं असतं ना ते. इट्स अ वर्क प्लेस. इज अ लिमिट टू हाऊ समवन कॅन बी ऑनेस्ट विथ यू. इज अ लिमिट. खरं. म्हणजे आपल्या वर्कप्लेसला तिथे आपले कलिग्स असतात. फ्रेंड्स आर समवन हू यू डोंट हॅव एनी एक्सपेक्टेशन्स फ्रॉम. बरं. मित्र तो असतो जो निरपेक्ष असतो, तो मित्र असतो ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, ब्लाइंड फेथ ठेवू शकता, काही सांगू शकता. अशी माणसं वर्कप्लेसमध्ये सापडणं खूप रेअर आहे. राईट. आणि त्याचा शोध तुम्ही न घेतलाच बरं आहे. बरोबर. ठीक. सापडले तर सापडले असे मित्र. त्यामुळे लहानपणापासूनच किंवा कॉलेजपासूनच माझे जे मित्र आहेत ते 2 माझ्या रुईयामधले मित्र आहेत, आदित्य आणि अंकित. तिथून मी ग्रॅज्युएशन केलं होतं. आणि माझ्या MBAचे काही 6-7 मित्र. माझा दॅट इज माय कोर टीम. बरोबर. वर्कप्लेसमध्ये आहेत माझे सगळे, ऑफकोर्स माझी कंपनी, माझी ऑफिस मधली सगळी माणसं, ती सगळे आमची इट्स लाईक अ फॅमिली ओनली. राईट. पण किती नाही म्हटलं तरी यू कांट, म्हणजे काय म्हणतो आपण सगळ्यांकडून एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत तसे. आणि मित्र होण्याचे किंवा ते मित्र आहेत, फॅमिली आहेत. पण गॉडफादरमध्ये एक डायलॉग आहे, अल पचिनो सांगतो ह्याला, सनीच्या मुलाला सांगतो की अँडी गार्सियाला सांगतो की ऑल आर फ्रेंड्स आर बिझनेसमॅन अँड देअर लॉयल्टी इज बेस्ड अपॉन दॅट. यु नो, अँड दॅट्स द वे द वर्ल्ड इज. राईट. अँड दॅट्स द वे इट शुड बी. डोंट कॉम्प्लिकेट इट. सो एनिवेज, सो दॅट इज. त्यामुळे आय थिंक द फ्रेंड्स वेअर ऑल्सो वन मोर लेअर. फ्रेंड्स, माझे मित्र जे आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा तुमचे मित्र तुमच्या वर्कप्लेसच्या बाहेरचे ठेवता ना, तेव्हा तुम्ही अजून ग्राउंडेड राहता. कारण तुम्ही सतत त्या कामाबद्दल नाही बोलत राहत. मग तुम्हाला एक रियालिटी चेक पण असतो. राईट. की आपण जे करतोय तेच जग नाही आहे. आपल्या व्यतिरिक्त पण खूप गोष्टी घडत आहेत जगात ज्या आपल्यापेक्षाही महत्त्वाच्या आहेत. म्हणजे माझा मित्र बँकर आहे, माझा एक मित्र कुठेतरी दुबईला आहे, कॅनडाला आहे, एक पायलट आहे. राईट. तर एक अख्ख्या जगाचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो आपल्याबरोबर. मग आपण खूप जमिनीवर असतो, आपल्याला कळतं की आपण फिल्म नाही बनवली, आपण काम नाही केलं तरी जगाचं काही थांबणार नाही. नाहीतर आपल्याला असे आपण त्याच लोकांबरोबर जर आपण त्याच संगतीत राहायला लागलो, मग एका पॉईंटला तो एक बबल क्रिएट होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपणच सगळे खूप भारी आहोत आणि हेच आपलं, जगाला ह्याचीच गरज आहे. राईट. जे बऱ्याचदा होतं इंडस्ट्रीत. म्हणजे हे खूपदा मी अनुभवलं आहे की कुठलाही सिनेमा प्रमोट करताना लोकांना एक रियालिटी चेक राहत नाही. लोकांना वाटते की अरे
म्हणजे आपल्या त्या सर्कलमधल्या लोकांनी कौतुक केलं की त्यांना वाटलं की लोकांपर्यंत सिनेमा पोचला. अरे काय त्या पार्टीमध्ये सगळे मला ट्रेलरबद्दल बोलत होते, म्हणजे आपली फिल्म हिट आहे. अरे नाही, एक 5 मिलियन किंवा 10 मिलियन व्ह्यूज आले तुमच्या व्हिडिओला, दॅट डझंट मीन ते लोकांपर्यंत पोचलं आहे. राईट. जग खूप मोठं आहे. तो ऑडियन्स बेस, तो मास बेस, जो थिएटरमध्ये जाणारा प्रेक्षक आहे तो खूप मोठा आहे आणि तो खूप लांब आहे तुमच्यापासून. सगळेच सोशल मीडियावर तुम्हाला फॉलो नाही करत आहे, त्यातले मोजके 5-10% फॉलो करतात तुम्हाला. True. तर ते जरा एक खूप मिसगायडिंग आहे. आपल्याला वाटतं की सोशल मीडियावरती आपण ट्रेंड होतोय म्हणजे अख्ख्या जगाकडे आपण पोचलो आहोत, तर तसं नाही आहे. राईट. देर इज अ ह्यूज गॅप इन बिटवीन. देर इज अ गॅप. खरं. अर्थात मेट्रोजमध्ये म्हणजे तुम्ही प्रॉब्ली सोशल मीडियावर ट्रेंड झाल्यामुळे तुम्हाला ठाणे, विवियाना मॉल आणि सिटी प्राईड, कोथरूडचा ऑडियन्स मिळेल फक्त तुम्हाला, पण इतर ठिकाणी तुम्ही पोचले नाही आहात अजून. फॉर दॅट यू नीड टू गो डाऊन इन टू द रूट्स. बरोबर. आणि तो रियालिटी चेक असणं खूप गरजेचं आहे इंडस्ट्रीला पण आणि आपल्याला एक इंडिव्हिज्युअली आर्टिस्ट म्हणून. आणि बऱ्याचदा आपण तिथे फिल्मचं प्रमोशन करताना चुकतो की आपल्याला वाटतं की आपण पोचलो आहोत, पण ती ग्राउंड रियालिटी कळणं. पण एक साईन काय आहे जेव्हा तुम्ही पोचताय, जेव्हा तुमच्या बिल्डिंगचा किंवा कुठल्या तरी तुम्ही सोसायटीमध्ये गेलात आणि देवळात गेला किंवा तिकडचा वॉचमॅन किंवा तिकडचा फूलवाला किंवा तिकडचा एक कोणतरी डिलिव्हरीवाला तुम्हाला, सर आपकी फिल्म देखने वाला हो मैं, हे जेव्हा तुम्ही ऐकता ना, दॅट इज वेन युअर फिल्म हॅज रिच्ड. वेन पीपल डोंट नो यू अँड खूप लांबची माणसं आहेत, ते जेव्हा येऊन तुम्हाला तुमच्या फिल्मची रिलीज डेट सांगतात, आणि ते खूप क्वचित होतं, ते रेअरली होतं. राईट. सो ह्याचं भान असणं, ह्याचं रियालिटी चेक असणं, हे ॲज अ इंडस्ट्री आणि ॲज अन आर्टिस्ट खूप गरजेचं आहे. सो त्यासाठी मला वाटतं की ते भान असण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत, व्हॉट एव्हर दॅट इज. राईट. मंडळी, तुम्ही इथपर्यंत येऊन पोचलेला आहात म्हणजे तुम्ही भाग संपूर्ण पाहिलेला आहे. त्यामुळे नक्की कमेंटमध्ये थंडी हा शब्द टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही भाग शेवटपर्यंत बघितलेला आहे. एवढं बोलून आम्ही तुम्हाला पुढच्या भागात एका नव्या पाहुण्याबरोबर लवकरच भेटू. धन्यवाद.